सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या 12 फेब्रुवारीच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता कोथरूडमधील माऊलीची वडापावची गाडी सुरू करून रमा आणि अक्षयने नवीन संसाराला वाटचाल केलेली असते. पण आता रमा आणि अक्षयने सुरू केलेली वडापावची गाडी ही बातमी जेव्हा शशिकांतला कळते तेव्हा शशिकांत हा वाऱ्याच्या वेगाने तिथे येतो आणि रमाला बघताच आता शशिकांतची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि ती वडापावची गाडी चालवणाऱ्या रमाकडे येत शशिकांत आता रमाचे ते सर्व वडापाव फेकून देतो आणि लगेच रमाला म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या मुलाची वाट लागली आणि तो रस्त्यावरती आलाय आणि मी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत आता लगेचच लायटर घेऊन आता शशिकांतने रमाच्या वडापावच्या गाडीला आग लावलेली असते. पण त्याच वेळेस अक्षय आता वाऱ्याच्या वेगाने धावत येऊन शशिकांतची गचांडी पकडत शशिकांतला म्हणतो की जोपर्यंत तू ही आग विझवत नाही तोपर्यंत मी तुला कुत्र्यासारखे बदडून तुझा अहंकार नष्ट करणार आहे आणि होऊ दे मुकादम विरुद्ध मुकादम लढा आणि बघूया कुणात आहे किती दम असे म्हणत आता अक्षयने शशिकांतची बिनपाण्याने धुलाई केल्याचे आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रमा आणि अक्षय प्रभाकर चाळीमध्ये येऊन रूम घेऊन राहत असतात आणि आता माऊलीने मोठी मेहरबानी करत रमा आणि अक्षयचे रूमचे भाडे भरलेले असते. तर आता बड्डेच्या दिवशी रमा ही अक्षयला उठून अक्षयचे औक्षण करते. प्रेमाने आता अक्षयला रमाने आता केक भरवलेला असतो तेव्हा रमाचे ते आपल्यावरील प्रेम बघून अक्षयला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते. अक्षय रमाला म्हणतो की रमा मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आणि पैसाही कमवण्याचा मी लायकीचा नाही. मी तुला इथे घेऊन आलो ही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तर आता रमाने अक्षयला समजवलेले असते की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपण दोघेही नव्या उमेदीने कामाला लागू आणि आपला नवीन संसार फुलवू. तर आता अक्षय सुद्धा तयार झालेला असतो आणि अक्षय आता कामावर जायला निघतो. तर रमा म्हणते की आज तुम्हाला कामावर जायची काही गरज नाही कारण आज तुमचा बड्डे आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही कामापेक्षा मोठं काहीच नाही आणि आज आपल्याला कामाची गरज आहे. तर आता अक्षय सुद्धा कामाला निघालेला असतो. तेव्हा आता रमा सुद्धा इकडे काकूकडे येऊन तिला काहीतरी काम मागते. तर काकूने आता रमाला सांगितलेले असते की शिवणकाम करून तुला तिथे दिवसभर काम करावं लागेल आणि तुला 400-500 रुपये मिळतील. काकूच्या त्या वाक्याला होकार देऊन आता रमासुद्धा कपडे शिवण्यासाठी गेलेली असते आणि अक्षयसुद्धा आता इकडे भूषणने अक्षयला आता काम देऊन फावडे आणि टोकरी घेऊन अक्षयसुद्धा कामाला गेलेला असतो. तर आता इकडे रमाने दिवसभर शिवणकाम करून कपडे शिवून आता रमा ही अक्षयसाठी एक नवीन सरप्राईज गिफ्ट घेते आणि आता इकडे ज्यावेळेस अक्षय आता रूममध्ये अक्षयला खाली झोपावायला लागत असते त्यावेळेस अक्षयची पाठ दुखत असते आणि म्हणूनच आता त्या पैशात काम करून रमाने अक्षयसाठी गादी विकत घेतलेली असते. आणि आता इकडे अक्षय हा घरी येताच रमा ही अक्षयला ते सरप्राईज गिफ्ट दाखवते आणि ती गादी बघून आता अक्षय खूप खुश झालेला असतो आणि आता रमाचे आपल्यावरती किती प्रेम आहे हे अक्षय समोर आलेले असते. त्यानंतर आता इकडे काम करून अक्षयने सुद्धा रमासाठी आणि त्याच्या घरासाठी नवीन सिलेंडर विकत आणलेला असतो आणि ते बघून रमासुद्धा खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने रमा आता अक्षयच्या मिठीत येते आणि दोघांनीही भन्नाट गिफ्ट देऊन आता रमा अक्षयला म्हणते की उद्यापासून आपल्याला वडापावची गाडी सुरू करावायची आहे. तर आता अक्षय आणि रमाने काम करून थोडेसे पैसे मिळवलेले असतात आणि त्याच पैशाचे वडापाव आणि भजी तयार करण्यासाठी अक्षय आणि रमा सामान विकत घेतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी रमा आणि अक्षय ते सामान घेऊन त्या गाडीकडे येतात. तर त्या गाडीची सर्व स्वच्छता वगैरे करून लगेच रमाने आता अक्षयने आणलेला सिलेंडर गाडीत ठेवलेला असतो आणि गॅसही विकत घेतलेला असतो. तेव्हा आता पाया पडून आता रमाने आता सर्व तयारी करून आता कढईत ठेवून तेल तापवलेले असते आणि देवाला हात जोडून नमस्कार करत आता लगेचच रमाने पहिला वडापाव तयार केलेला असतो.
नंतर आता रमा आणि अक्षयच्या खऱ्या धंद्याला सुरुवात होते. तर आता इकडे लोक हे रमाने केलेली भजी आणि वडापाव खात असतात. तर रमाच्या हातची चव आणि तो खमंग वडा बघून लोक आता रमाची प्रशंसा करत असतात. आणि आता पहिलाच दिवस आता रमाचे सर्व वडापाव विकले गेलेले असतात आणि रमाला चांगले पैसेही मिळालेले असतात. तेव्हा रमा आणि अक्षय खूप खुश झालेले असतात आणि त्या दिवशीचे आता सर्व रमाचे वडापाव विकले जाऊन सर्व सामानही संपलेले असतात. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की रमा, आता आपल्याला अजूनच सामान आणावे लागेल आणि अजून वडापाव आणि भजी तयार करावे लागतील. तेव्हा लगेच त्या पैशातून आता रमा आणि अक्षय आणखी सामान विकत घेतात आणि हळूहळू आता दिवसामागून दिवस जात असताना रमाच्या हातच्या वडापावची चव आता लोकांना खूप हवीहवीशी वाटलेली असते आणि आता रमाचा वडापाव खाण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी आणि रांगाच्या रांगा लागलेल्या असतात आणि हळूहळू वाऱ्याच्या वेगाने ही बातमी आता सर्वत्र पसरलेली असते आणि लगेच हळूच ती बातमी आता शशिकांतच्या कानावर सुद्धा गेलेली असते. रमा अक्षयने वडापावची गाडी टाकल्याचे समजताच आता आई आजी आणि शशिकांतला मोठा धक्का बसतो. रागाने आता शशिकांत हा रमाच्या त्या वडापावच्या गाडीसमोर येतो आणि त्यावेळेस रमा ही तिथे असते. तेव्हा आता रमाला बघता शशिकांतची तळपायाची आग मस्तकात जाते. रागाने शशिकांत येऊन त्या गाडीतील सर्व सामान आणि वडे खाली फेकून देतो आणि रमाला समोर येत म्हणतो की रमा, तुझ्यामुळे माझा मुलगा रस्त्यावरती आला आणि त्याच्यावरती ही वडापाव विकण्याची वेळ आली. मी तुला जिवंत सोडणार नाही. असे म्हणत आता लगेच शशिकांत त्याच्याजवळील लायटर बाहेर काढतो आणि त्या लायटरने सगळीकडे आता रमाच्या गाडीला आग लावतो. बघून आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच अक्षय हा पाठीमागून तिथे गाडीला आग लागली असल्याचे समजताच अक्षयचे लक्ष शशिकांतकडे जाते. वाऱ्याच्या वेगाने पिसाळलेला अक्षय आता शशिकांतवर जाऊन जात शशिकांतची कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि म्हणतो की शशिकांत मुकादम, मी तुला आता सोडणार नाही. शशिकांत मुकादमाला आता अक्षयने बदबद बदललेले असते. तर लगेच अक्षय म्हणतो की तू जोपर्यंत आग विझवत नाही तोपर्यंत मी तुला मारत राहणार आणि तोपर्यंत मी तुझा अहंकार ठेचत राहणार आणि होऊच जाऊ दे मुकादम विरुद्ध मुकादम लढा आणि या लढ्यात कोण जिंकतो ते. असे म्हणत आता अक्षयने शशिकांतची भरपेट यथेच्छ धुलाई केलेली असते. तर रमासुद्धा आता पिसाळून रागाच्या रुद्रावताराने शशिकांतवर धावून जात म्हणते की अण्णाचा अपमान करून तू आमची गाडी जाळलीस, मी तुला सोडणार नाही. असे म्हणत आता शशिकांत हा रमाचा तो दुर्गा अवतार बघताच लगेच हात जोडून माफी मागतो. तर अक्षय आता शशिकांतला म्हणतो की अगोदर तू जी गाडी पेटवली ना ती गाडी मला आणून दे आणि लगेच माफी मागत शशिकांत आता अक्षयसाठी नवीन गाडी घेऊन येणार असतो. तर आता रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेल्या अक्षयने शशिकांतची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. तर आता रमा आणि अक्षय पुन्हा कसे त्यांचा बिझनेस सुरू करतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.